नमस्कार मित्रांनो, मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, या ऑनलाईन टीचिंगच्या प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये या जो आपण घटक शिकणार आहोत, ज्या वर्गाचा घटक शिकणार आहोत, त्याची एक ओळख करून देतो की आज आपण पुणे विद्यापीठाने निर्धारित केलेला जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार वर्ग TYBHच्या जो सामान्य पेपर आहे, ज्याला आपण G3 म्हणतो, त्या G3 मधील एक प्रकरण किंवा त्यातील एक घटक ल ना बोंगीरवार समिती हा घटक आपण शिकणार आहोत. या पेपरचं नाव आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, आणि त्या विकासाच्या प्रक्रियेतील एक समिती म्हणून आपण बोंगीरवार समितीचा इथं आपण आज अभ्यास करत आहोत. ठीक आहे, तर थोडी पार्श्वभूमी आपण 2 मिनिटांमध्ये त्यावर चर्चा करूया. पार्श्वभूमीमध्ये आपण असं पाहतोय की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करायची आहे. ही स्थापना केली जात असताना ज्या प्रमुख घडामोडी घडल्या, त्या प्रमुख घडामोडी अशा होत्या की सुरुवातीला 1957 मध्ये आपल्या देशामध्ये बलवंतराय मेहता नावाची समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा जो उद्देश होता, तो उद्देश असा होता की या भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती जर करायची असेल तर ती कशा पद्धतीने करता येईल, तर ती स्थापन करण्यासाठी इथली सामाजिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, राजकीय स्थिती, लोकांची मानसिकता, इथली शैक्षणिक अवस्था, अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक होतं. आणि तो अभ्यास करण्यासाठी भारत सरकारने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, आणि त्या समितीने संपूर्ण देशभर अभ्यास करून आपला अहवाल सादर केला. तो अहवाल कोणाला सादर केला? तो केला भारत सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर भारत सरकारने आपल्या देशामध्ये पंचायत राज व्यवस्था किंवा स्थानिक स्वराज्यांची स्थापना निर्माण करण्याचं किंवा स्थापन करण्याचं ठरवलं गेलं. मात्र त्यावेळेस एक गोष्ट अशी झाली किंवा एक घटनाक्रम असा आहे की हा विषय कोणता, स्थानिक स्वराज्य संस्था, हा विषय राज्यसूचीमध्ये असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करायचं हे ठरलं, मान्य झालं, ती प्रक्रिया सुरू झाली. परंतु त्यानंतर प्रत्येक घटक राज्याला त्याबद्दलचे अधिकार देण्यात आले. मग प्रत्येक घटक राज्याने आपापल्या सोयीनुसार, आपापल्या परिस्थितीनुसार ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा पंचायत राजची स्थापना करायची असं ठरलं गेलं. आणि त्या ठरल्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये प्रक्रिया झाली की महाराष्ट्रामध्ये आता ठीक आहे, केंद्र सरकारने सांगितलं की प्रत्येक घटक राज्य आता स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करणार आहे, आता त्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करायच्या आहेत, हे गृहीत धरून महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा वसंतराव नाईक समितीची स्थापना केली. ती वसंतराव नाईक समिती स्थापना यासाठी केली की आता महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पंचायत राजची स्थापना करता येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे जी बलवंतराय मेहता समिती संपूर्ण देशभरामध्ये स्थानिक संस्था किंवा पंचायत राज कशा पद्धतीने स्थापन करता येईल याचा अभ्यास करते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्थानिक संस्था किंवा पंचायत राज कशा पद्धतीने स्थापन करता येईल याचा अभ्यास करणारी समिती होती वसंतराव नाईक समिती. ठीक आहे, वसंतराव नाईक समितीच्या अभ्यासानुसार, त्या समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली. ही निर्मिती झाल्यानंतर त्या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशींमध्ये एक शिफारस अशी होती, ती शिफारस म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झाल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर त्या पंचायत राजच्या कार्याचं मूल्यमापन केलं जावं. हे मूल्यमापन म्हणजे यासाठी की ठीक आहे, हा 10 वर्षाचा कालखंड आहे, 15 वर्षाचा कालखंड आहे, हा कालखंड संपलेला आहे. या एवढ्या वर्षामध्ये जेव्हा मागं फिरून आपण पाहतो तेव्हा आपण नेमकं काय केलेलं आहे, काय मिळवलेलं आहे, किती प्रमाणामध्ये विकास साध्य झाला आहे, त्याचा मागोवा घेण्याचं किंवा त्याचं मूल्यमापन करण्याची व्यवस्था असावी अशी तरतूद ही कुठं करण्यात आली होती? ही वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीमध्येच ही एक शिफारस होती. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज आता वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत आहे, परंतु हे कार्य कसं झालेलं आहे, त्यामार्फत किती फायदा झालेला आहे किंवा कशा पद्धतीचा विकासाची प्रक्रिया सुरू आहे याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी पहिली मूल्यमापन समिती स्थापन केली किंवा मूल्यमापन समिती निर्माण केली, ती मूल्यमापन समिती होती ल ना बोंगीरवार समिती. ल ना बोंगीरवार हे या समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या नावाने ही समिती ओळखली जाते.
इथं बघा त्यापुढे लिहिलं की ही मूल्यमापन समिती होती. लना बोंगीरवार समितीला मूल्यमापन समिती असं म्हटलं. ह्या नावामध्येच तुम्हाला याचा अर्थ कळेल की मूल्यमापन समिती म्हणजे ही समिती काय करणार आहे. महाराष्ट्रामध्ये जी पंचायत राज व्यवस्था स्थापन झालेली आहे त्या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून आपली किती सामाजिक प्रक्रिया विकसित झालेली आहे, ज्या उद्देशाने ह्या पंचायत राज व्यवस्था स्थापन झालेल्या तो उद्देश साध्य होत आहे का, किंवा किती प्रमाणामध्ये साध्य झालेलं आहे, किंवा या पंचायत राजच्या कार्यामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत, या पंचायत राज संस्थांची जी प्रबल स्थाने आहेत ती कोणती आहेत, ज्या कमकुवत बाजू आहेत त्या कोणत्या आहेत, याचं एक प्रकारे मूल्यमापन करायचं आहे. त्या उद्देशानं नेमलेली समिती म्हणजे ही लना बोंगीरवार समिती आहे. आपण या समितीबद्दल सांगू शकतो की ही समितीची जी स्थापना झाली ही 2 एप्रिल 1970 मध्ये ही स्थापना झाली. म्हणजे 2 एप्रिल 1970 बोंगीरवार समितीची स्थापना. या समितीमध्ये जे सदस्य होते ही संख्या त्यांची ही 11 सदस्य होते. या समितीचे जे सचिव होते हे सचिव म्हणजे फी.बी. मंडलेकर नावाची व्यक्ती ह्या समितीची सचिव होती. आपण इथं लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, बोंगीरवार समिती ही कशा प्रकारची समिती आहे, तर बोंगीरवार समिती ही मूल्यमापन समिती आहे. बोंगीरवार समितीची स्थापना कधी झालेली आहे, तर 2 एप्रिल 1970ला बोंगीरवार समितीची स्थापना झाली आहे. बोंगीरवार समितीमध्ये किती सदस्य आहेत, एकूण 11 सदस्य आहेत. बोंगीरवार समितीचे सचिव कोण होते, तर बोंगीरवार समितीचे सचिव हे फी.बी. मंडलेकर होते. आणि या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र सरकारला कधी सादर केला, तर तो सप्टेंबर 1970 मध्ये हा अहवाल सादर केलेला आहे. आता ही एक रूपरेखा या समितीची, ह्या समितीचा एक आराखडा, एक स्ट्रक्चर आपण म्हणतो, त्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. परीक्षेमध्ये अशा प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून ह्या गोष्टींचा हमखास पुन्हा पुन्हा उल्लेख झालेला आहे किंवा यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्या मूळ मुद्द्याकडे, मूळ गाभ्याकडे येऊ या संकल्पनेच्या किंवा ह्या समितीच्या. तर या समितीने शिफारशी केल्या. ठीक आहे, समिती स्थापन कशासाठी झाली, ती मूल्यमापन करते. आता महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ती मूल्यमापन करते. मग मूल्यमापन केल्यानंतर ही समिती पुन्हा शिफारशी करते महाराष्ट्र सरकारला. शिफारशी करण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील पंचायत राजची व्यवस्था कार्यान्वित आहे, ती कार्य करत आहे, त्या पद्धतीने त्यामध्ये काही गोष्टींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे किंवा काही गोष्टींमध्ये बदल झालाच पाहिजे. असा बदल झाला तर काय होणार आहे, या संस्था किंवा ही पंचायत राज व्यवस्था आणखी सक्रियपणे, सक्षमपणे कार्य करू शकेल, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून बोंगीरवार समितीने ज्या प्रमुख शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी आपण इथं प्रमुख शिफारशी लिहिल्या आहेत. खरं तर या समितीने ज्या एकूण शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशींची जी फिगर आहे ती फिगर म्हणजे 202 एवढी आहे. ठीक, आता एवढ्या शिफारशी आपण इथं अभ्यासू शकत नाही किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील. अभ्यासाच्या सोयीनुसार, अभ्यासक्रमाच्या सोयीनुसार ज्या प्रमुख शिफारशी आहेत त्यांचा आपण इथं उल्लेख केलेला आहे, त्या शिफारशीवर आपण चर्चा करतोय. आता यातली पहिली शिफारस, आता प्रामुख्याने इथं काय केलं आपण, ह्या शिफारशीचं पुन्हा आणखी त्या कॉम्पॅक्ट केलेल्या आहेत. पुन्हा त्या अशा छोटे त्यांचे विश्लेषण हे आपण हे छोट्या छोट्या शब्दांमध्ये घेतलं आहे. मग ह्या जिल्हा परिषदेबद्दल काय सुचवलं, पंचायत समितीबद्दल काय सुचवलं, ग्रामपंचायतीबद्दल काय सुचवलं, त्या पद्धतीने आपण इथं यांची मांडणी केली आहे. पहिल्यांदा आपण बघूया जिल्हा परिषदेबद्दल. म्हणजे आता बोंगीरवार समितीने जिल्हा परिषदेबद्दल ज्या शिफारशी केल्या त्यातली ह्या प्रमुख गोष्टी आहेत. आता या गोष्टी कुठल्या आहेत, पहिल्यांदा बोंगीरवार समितीने असं सुचवलं, जो सहकार हा विषय आहे. सहकार आत्तापर्यंत म्हणजे बोंगीरवार समितीची स्थापना होईपर्यंत म्हणजे 1970 पर्यंत सहकार हा विषय कुणाकडे आहे, जिल्हा परिषदेकडे आहे. बोंगीरवार समिती असं सुचवते, जिल्हा परिषदेकडे असलेला जो सहकाराचा विषय आहे तो विषय जिल्हा परिषदेकडून काढण्यात यावा आणि हा विषय कुठं, हा विषय राज्य सरकारकडे हस्तांतरित करावा. कुणाकडं, राज्य सरकार. आता हे का सांगितलं गेलं, या मागचा उद्देश असा आहे की खरं तर सहकार हा सामाजिक परिवर्तनाचा म्हणा किंवा विकासाच्या प्रक्रियेतला एक खूप आधारभूत घटक आहे. आता सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे असेल आणि जिल्हा परिषद जर त्या सक्षम नसतील, त्यांच्याकडं त्या विषयामध्ये विकास करण्यासाठी आवश्यक असणारी साधने नसतील, तर सहकाराचा विकास होऊ शकणार नाही. म्हणून इथं बोंगीरवार समिती असं सुचवते की जो सहकार हा घटक आहे किंवा विषय आहे हा जिल्हा परिषदेकडे आहे, तर तो त्यांच्याकडून काढून घ्यायचा आहे आणि तो कुणाकडे द्यायचा आहे, राज्य सरकारकडे द्यायचा. का, राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये साधनं आहेत, राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा आहे आणि राज्य सरकार खूप कार्यक्षमतेने त्या घटकाचा किंवा त्या विषयाचा विकास करू शकेल, ही त्यामागची भावना आहे.
त्याचबद्दल जिल्हा परिषदेबद्दल सुचवताना पुन्हा दुसरी एक संकल्पना किंवा दुसरी एक शिफारस अशी केली, आश्रमशाळेबद्दलची ती शिफारस होती, आश्रमशाळा. आता ह्या ज्या आश्रमशाळा आहेत, ह्या आश्रमशाळा कुणाकडे आहेत? आत्तापर्यंत म्हणजे बोंगीरवार समितीची स्थापना होईपर्यंत ह्या आश्रमशाळा आहेत राज्य सरकारकडे. आता या समितीने अशी शिफारस केली, राज्य सरकारकडे ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळा राज्य सरकारकडून काढायच्या आहेत आणि त्या आश्रमशाळा त्या जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करायच्या आहेत. आता यामागचाही उद्देश तसाच आहे. हा उद्देश काय आहे? राज्य सरकार सर्व शाळांच्या कारभारापर्यंत पोहोचू शकत नाही, सर्व शाळांवर पाहिजे त्या पद्धतीने राज्य सरकार लक्ष देऊ शकत नाही, किंवा एवढ्या स्थानिक स्तरावर किंवा एवढ्या स्थानिक स्तरावरच्या एखाद्या गोष्टीकडं तेवढ्या सक्षमपणे राज्य सरकार लक्ष देऊ शकत नाही. तर हे अगदी बारकाईने किंवा सूक्ष्मपणे लक्ष कोण देऊ शकेल? तर हे लक्ष फक्त जिल्हा परिषदा देऊ शकतात. म्हणून हा विषय कोणता? आश्रमशाळेचा विषय हा राज्य सरकारकडून काढायचा आणि तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची शिफारस ही या समितीने केली. त्याचबद्दल असं सांगितलं, जी शिक्षण समिती असते, शिक्षण समिती ही जी शिक्षण आपण पाहतो की गावागावांमध्ये प्रत्येक शाळांमध्ये एक बोर्ड असतो, त्या बोर्डावर त्या शिक्षण समितीचा उल्लेख केलेला असतो. मग त्या शिक्षण समितीचा अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो, सचिव असतो. त्या शिक्षण समितीची पूर्ण सदस्य असतात त्या गावातली काही प्रतिष्ठित माणसं, ज्यांना शिक्षणाबद्दल ओढ आहे, जे सुशिक्षित आहेत किंवा जे गावच्या राज्यकारभारामध्ये अग्रेसर आहेत, अशी काही महत्त्वाची माणसं ही त्या शिक्षण समितीमध्ये असतात. तर ही समिती असं सुचवते की शिक्षण समितीमध्ये जी माणसं आहेत त्यांना थोडं स्वातंत्र्य देण्यात यावं किंवा ती समिती स्वायत्त असावी. आता ही स्वायत्त असण्याचा अर्थ असा इथं गृहीत धरलेला आहे की त्या शाळेमध्ये काही थोडेफार बदल करायचे असतील, त्या शाळेच्या अंतर्गत काही कामकाजाबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल शाळेशी संबंधित गाव पातळीवर काही बदल करायचे, तर ते बदल करण्याचा अधिकार कोणाला असावा? हा शिक्षण समितीला असावा. छोटे मोठे जे बदल आहेत ते शिक्षण समितीकडे असावेत आणि त्या शिक्षण समितीला त्या शाळेच्या कारभारावर देखरेख करण्याचा सुद्धा अधिकार असावा. आपण पाहतो की तसा गावातील ती समिती जर त्या शाळेवर देखरेख ठेवत असेल तर साहजिकच त्या शाळेतले जे कर्मचारी वर्ग, प्रामुख्याने शिक्षक असतील, इतर कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, हे सर्व आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, आपल्यावर कोणाचं तरी नियंत्रण आहे, ही भावना त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते आपल्या कार्यापासून परावृत्त होण्याची शक्यता कमी राहील, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हे शिक्षण समितीबद्दल म्हणजे जिल्हा परिषदेबद्दल ही गोष्ट सांगितली गेली. पंचायत समितीबद्दल आपण बोलूयात. म्हणजे जसे जिल्हा परिषदेबद्दल काही गोष्टी किंवा काही शिफारशी केल्या गेल्या, तशा शिफारशा पंचायत समितीबद्दल केल्या. त्यातली पहिली शिफारस अशी होती, बोंगीरवार समिती असं सांगते की पंचायत समितीचं पहिल्यांदा वर्गीकरण केलं पाहिजे. हे वर्गीकरण कसं केलं पाहिजे? अ दर्जाची पंचायत समिती, ब दर्जाची पंचायत समिती, क दर्जाची पंचायत समिती. आता हे वर्गीकरणाला निकष असेल काय? लोकसंख्या हा निकष असेल, तिथला परिसर हा निकष असेल, त्या कामाचा व्याप हा निकष असेल, तिथंच पुन्हा काय तो परिसर किती पुढारलेला आहे, परिसर किती विकसित झालेला आहे, तो मागासलेला आहे का विकसित आहे का दुष्काळी भागातला आहे का कुठला आहे, या अनुषंगानं हे असं वर्गीकरण केले जाईल. हे 3 प्रकारचं वर्गीकरण असेल, अ, ब आणि क. ठीक आहे, ही एक शिफारस केली गेली. त्याचसोबत एक सरपंच परिषद स्थापन करण्याबद्दलची एक महत्त्वपूर्ण शिफारस ही बोंगीरवार समितीने केली. आता ही सरपंच परिषद काय आहे? सरपंच परिषद ही ती पंचायत समिती ज्या कार्यक्षेत्रातली आहे किंवा त्या तालुक्यातल्या आहे, त्या तालुक्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या संपूर्ण ग्रामपंचायतीपैकी 15 सरपंच हे ह्या सरपंच परिषदेवर निवडले जातील. म्हणजे बघा, पंचायत समितीच्या अंतर्गत सरपंच परिषद असेल, सरपंच परिषदेमध्ये 15 सरपंच हे त्याचे सदस्य असतील आणि या परिषदेचा जो अध्यक्ष असेल, कुठला सरपंच परिषदेचा, तर हा अध्यक्ष म्हणजे ह्या पंचायत समितीचा जो सभापती असेल, तो सभापती हा कोण असेल? हा अध्यक्ष असेल. कशाचा? सरपंच परिषदेचा. सरपंच परिषदेमध्ये सदस्य असतील, हे सदस्य किती असतील? 15 असतील. ते कुठले असतील? तर ते त्याच तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच हे सदस्य असतील. त्याच वेळेस अशी एक व्यवस्था सुचवली होती, संपूर्ण तालुक्यातील जास्तीत जास्त सरपंचांना त्या समितीवर किंवा त्या सरपंच समिती म्हणा किंवा परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी अशी ती सदस्यत्वाची योजना, ज्याला आपण म्हणतो हेराफेरीने म्हणा किंवा आळीपाळीने तसं सदस्यत्व मिळावं, त्या पद्धतीने रचना करावी किंवा त्या पद्धतीने त्याची आखणी करावी अशी शिफारस ही पंचायत समितीसाठी केली गेली. त्यानंतर बघा, दुसरी एक महत्त्वपूर्ण शिफारस केली गेली. ती शिफारस अशी होती,
पंचायत समितीचे मतदारसंघ, ज्याला आपण गण असं म्हणतो, ते गण कसे असावेत? खरं तर आता हा एक कदाचित तुमच्यासाठी नवीन शब्द असेल. तो कुठला? की पंचायत समितीचा जो मतदारसंघ असतो त्या मतदारसंघाला गण अशा म्हटलं जातं. जो जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असतो त्या मतदारसंघाला गट असं म्हटलं जातं. गट जिल्हा परिषद, गण पंचायत समिती. ग्रामपंचायत जो मतदारसंघ असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला प्रभाग म्हणतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये आपलं लोकप्रिय शब्द म्हणजे काय? वार्ड ही संकल्पना असते. आपण म्हणतो ना, निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण पाहत असतो की ते मोठे मोठे बॅनर लागले असतात, वार्ड क्रमांक 2चे अधिकृत उमेदवार वगैरे वगैरे, त्याची नावं दिली असतात, त्याचा पक्ष दिलेला असतो, त्याचं चिन्ह दिलेलं असतं, भरघोस मताने विजय करा अशी अपेक्षा व्यक्त केली असते. बॅनर हा वार्ड म्हणजे काय असतो? तो त्या उमेदवाराचा मतदारसंघ असतो. म्हणजे त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी जे मतदान करणारे लोक आहेत ते कुठले आहेत? त्याच वार्डामध्ये असणार आहेत. म्हणजे त्या बाहेरच्या कार्यक्षेत्रातला कुठलाही माणूस तिथं येणार नाही. पंचायत समितीबद्दल जी शिफारस सांगितली ती काय सांगितली? एका गटामध्ये 2 गणांची निर्मिती करावी. संकल्पना नीट समजून घ्या. जिल्हा परिषदेचा एक उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडून देतो, कुठलाही एक जिल्हा परिषदेचा एक उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्याला गट असं म्हटलं जातं. ठीक आहे, जिल्हा परिषद गट. मग ही बोंगीवाड समिती असं म्हणते, त्या प्रत्येक गटाचं डिवायडेशन करायचं, त्या प्रत्येक गटाचे 2 भाग करायचे आणि त्या 2 भागातून पंचायत समितीचे 2 सदस्य निवडायचे. म्हणजे एका गटातून जिल्हा परिषदेचा एक गट जिथं असेल तिथंच पंचायत समितीचे 2 गण असतील. म्हणजे ज्या कार्यक्षेत्रातून एक जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो त्याच कार्यक्षेत्रातून पंचायत समितीचे 2 सदस्य निवडून येतील. आणखी सोप्या भाषेमध्ये एखाद्या जिल्ह्याची जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जर 10 असेल तर साहजिकच पंचायत समिती सदस्य संख्या किती असेल? 20 असेल. म्हणजे ही शिफारस कुणी केली? ही बोंगीरवार समितीने केली, जी शिफारस आजही आपल्याकडं लागू आहे. ठीक आहे. त्यानंतर शिफारशी ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीसाठी केलेल्या शिफारशी आहेत. ग्रामपंचायतीसाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर बोंगीरवार समिती आपलं मत व्यक्त करते. महाराष्ट्र सरकारकडे त्या शिफारशी केल्या. त्यातली पहिली शिफारस अशी होती, ग्रामपंचायत कुठं स्थापन करायची? तर त्यासाठी सुचवलं गेलं की ज्या गावची लोकसंख्या ही 500 पेक्षा जास्त आहे, ज्या गावची लोकसंख्या ही 500 पेक्षा जास्त आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. ही शिफारस कुणाची आहे? ही बोंगीरवार समितीची आहे. ॲक्च्युली आता हा जो कालखंड आहे, आता आपण म्हणतोय सध्या हा लोकसंख्येचा विस्फोट आहे, ह्या शिफारशी 1970च्या कालखंडामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे 50 वर्षापूर्वी केलेल्या शिफारशी आहेत. साहजिकच त्या काळातील लोकसंख्या, त्या काळातील गावांची संख्या, त्या काळातील गावांचं स्वरूप हे निश्चितच वेगळं होतं, आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. म्हणून कदाचित आता आपल्याला असं वाटू शकतं किमान 500 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत करता येईल का किंवा शक्य होईल का? नाही होणार आता. परंतु तो जो कालखंड, हा कालखंड काय 50 वर्षाच्या पूर्वीचा कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये हे शक्य होतं किंवा त्या कालखंडात ही लोकसंख्या, तो गाव, ह्या दृष्टिकोनातून ही शिफारस केली असेल. म्हणजे पहिली शिफारस काय होती? जिथं 500 लोकसंख्या असेल त्या गावांना ग्रामपंचायत स्थापन केली जावी. आणि त्याचबरोबर दुसरी एक शिफारस केली, ज्या गावाची लोकसंख्या ही 10,000पेक्षा जास्त आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायत असणार नाही, तर त्या गावाचं रूपांतरण हे नगर परिषदेमध्ये करण्यात यावं. नगर परिषद किंवा ज्याला आपण नगरपालिका असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 500 लोकसंख्या किंवा 500पेक्षा जास्त, म्हणजे 500 ते 10,000 हा जो अंतर आहे, यामध्ये जी लोकसंख्या असेल त्यासाठी काय होईल? त्यासाठी ग्रामपंचायत स्थापन होईल. आणि 10,000 लोकसंख्येपेक्षा जी मोठी गावं असतील, मोठी खेडे असतील, त्यांचं परिवर्तन कशामध्ये केलं जाईल? ते आपोआप नगरपालिकेमध्ये त्यांचं परिवर्तन केलं जाईल किंवा त्या परावर्तित होतील, अशी शिफारस करण्यात आली. दुसरी एक महत्त्वपूर्ण शिफारस ग्रामपंचायतीबद्दल करण्यात आली ती अशी होती की सरपंच यांना मानधन देण्याची तरतूद करावी. महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जो सरपंच आहे तो म्हणजे सरपंचाला कुठल्याही प्रकारचं मानधन नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा जर भत्ता नसेल, मानधन नसेल, त्याला काही आर्थिक लाभ होत नसेल, तर कदाचित असं ह्या समितीला असं सुचवायचं होतं की त्यांच्या कामाप्रतीची जी निष्ठा आहे ती निष्ठा तशी टिकून राहणार नाही. जर त्याला कुठला ना कुठला एक आर्थिक मोबदला दिला गेला तर तो आणखी त्याच्या कामातला उत्साह वाढू शकेल. ही भावना ठेवून ह्या समितीने अशी शिफारस केली की सरपंचांना मानधन देण्यात यावं. आणि ही एक सर्वात महत्त्वाची शिफारस आहे जी स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे.
बोंगिरवार समितीने ग्रामपंचायतीच्या किती बैठका असाव्यात असं सुचवलं. मग खाली उत्तर दिलं असतं 2 बैठका, 3 बैठका, 4 बैठका, 5 बैठका. अनेक वेळा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारला यासाठी जातो की पहिल्यांदा बैठकीबद्दलचं जे सुतोवाच आहे हे पहिल्यांदा बोंगिरवार समितीने केलेलं आहे. आणि बोंगिरवार समिती असं सुचवते की ग्रामपंचायतीच्या एका वर्षामध्ये किमान 2 बैठका झाल्या पाहिजेत. किमान म्हणजे जास्त किती होऊ शकतील, परंतु किमान बैठका ह्या 2 झाल्याच पाहिजेत. अनिवार्य आहेत त्यापेक्षा जास्त झाले तर चालतील, परंतु 2 बैठका ह्या झाल्याच पाहिजेत. ही महत्त्वपूर्ण शिफारस आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या शिफारशी आहेत त्या सुद्धा आपण इथं लिहिल्या, त्यावर आपण चर्चा करतोय. काही प्रशासकीय रचनेबद्दलच्या शिफारशी आहेत. त्यातल्या काही महत्त्वाच्या 1-2 गोष्टी आपण इथं घेतल्या. तर प्रशासकीय रचनेचा अर्थ काय? हे संस्थात्मक आराखडा झाला. आता प्रशासकीय रचना म्हणजे की प्रशासनामध्ये कोणत्या पद्धतीने काय तरतूद करता येईल किंवा कोणत्या पद्धतीने प्रशासकीय बदल करता येतील त्याबद्दलच्या शिफारशी आहेत. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा सुचवलं असं गेलं की उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. ही नेमणूक कशासाठी? ही नेमणूक पंचायत राज व्यवस्थेसाठी. म्हणजे ही जी पंचायत राज व्यवस्था आहे, ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी हे एक नव्यानं पद निर्माण करण्यात यावं. हे पद कोणतं आहे? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद आहे. हे पद ह्या पदाचं प्रयोजन काय आहे की हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ही जी पंचायत राज व्यवस्था आहे, म्हणजे कुठली? ही जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, याच्यामध्ये एक समन्वय प्रस्थापित करेल किंवा ते स्वतंत्र नव्यानं निर्माण केलेलं पद आहे, ज्या पदामुळे ह्या संस्थांच्या कारभाराला एक चांगली गती मिळेल, ही त्यामागची अपेक्षा आहे. ही एक प्रशासकीय रचनेतला बदल त्यांनी सुचवला आहे. त्यानंतर बघा, ग्रामसेवकाबद्दल एक तरतूद केली. महत्त्वपूर्ण तरतूद अशी केलेली आहे की ग्रामपंचायत हा कोण असतो? ग्रामपंचायत हा ग्रामपंचायतीचा सचिव आहे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पाहणारी ती एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. बोंगिरवार समिती असं सुचवते की ग्रामसेवकाची किमान शैक्षणिक अर्हता आहे, ही अर्हता पदवी एवढी असावी. पदवी म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण असं म्हणणार की ग्रामसेवक होण्यासाठी तो व्यक्ती ग्रॅज्युएट असला पाहिजे, अशी स्पष्ट शिफारस ही बोंगिरवार समिती इथं शिफारस करते. यामागचा उद्देश असा आपण पाहतो की हे बघा, आपल्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा पंचायत राजच्या व्यवस्थेमध्ये असा प्रकार आहे की एक राजकीय प्रमुख असतो, दुसरा असतो तो प्रशासकीय प्रमुख असतो. जो राजकीय प्रमुख असतो तो राजकीय प्रमुख हा विशिष्ट कालखंडासाठी आलेला असतो. आता राजकीय प्रमुख म्हणजे कोण? जसं की सरपंच आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा राजकीय प्रमुख असतो, ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख असतो. पंचायत समितीमध्ये जो सभापती असतो तो राजकीय प्रमुख असतो आणि जो BDO असतो तो कोण असतो? प्रशासकीय प्रमुख असतो. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असतो तो राजकीय प्रमुख येतो आणि जो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो तो कोण असतो? प्रशासकीय प्रमुख असतो. ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्या सहजपणे लक्षात येईल यातला जो एक वर्ग आहे किंवा एक प्रकार आहे प्रामुख्याने तो राजकीय प्रमुखाचा, ही माणसं विशिष्ट कालासाठी आणि प्रामुख्याने फक्त 5 वर्षासाठी येतात. खरं तर ही 5 वर्षात येण्याच्या अगोदर यांचा प्रशासनातला प्रत्येकाचा अनुभव असेलच असं नाही. त्यातले भरपूर लोक हे नवखे असू शकतात. काही लोक लोकांमध्ये लोकप्रिय असतील, परंतु त्यांना राजकारण किंवा समाजकारण किंवा प्रशासन याचं खूप ज्ञान असेल असं नाही आहे. तर इथं यामागची अपेक्षा अशी आहे, जर सरपंच याला प्रशासकीय ज्ञान नसेल तर त्याचा जो प्रशासकीय प्रमुख आहे त्या ग्रामपंचायत, जो ग्रामसेवक आहे तो ग्रामसेवक हा उच्च शिक्षित असला पाहिजे किंवा तो किमान पदवीपर्यंत त्याचं शिक्षण झालं पाहिजे. असं शिक्षण असेल तर साहजिकच काय असणार आहे? तो थोडा ज्ञानी असणार आहे, त्यानं 4 पुस्तकं वाचली असणार आहे, त्यानं काही अभ्यास केलेला आहे, ह्या रचनांचा अभ्यास केलेला आहे किंवा त्याला त्या शिक्षण प्रक्रियेमधून काही गोष्टी निश्चित मिळाल्या आहेत. त्याचा वापर तो कुठं करणार आहे? या ग्रामपंचायतीचं प्रशासन चालवण्यासाठी करणार आहे. म्हणून ही अट त्यामध्ये ही अर्हता किंवा ही पात्रता ग्रामसेवकाची ही दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, दुसरी शिफारस आहे ती वित्तीय साधनांची. वित्तीय साधने म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्थांना आपला राज्यकारभार चालवण्यासाठी काही आर्थिक घटकांची गरज असते. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ह्या श्रीमंत असतील असं नाही किंवा असूही शकत नाहीत. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, काही ग्रामपंचायती खूप श्रीमंत आहेत, काही नगरपालिका खूप श्रीमंत आहेत, परंतु काही ग्रामपंचायती म्हणा, काही नगरपालिका म्हणा, ह्या अत्यंत आर्थिकदृष्ट्या दयनीय अवस्थेमध्ये आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या आहेत. बोंगिरवार समितीनं हे हेरलेलं आहे आणि बोंगिरवार समिती असं
असं सुचवते की या सर्व पंचायत राज संस्थांकडं आवश्यक तेवढी आर्थिक साधने उपलब्ध असावीत. पण ही साधनं आपोआप उपलब्ध होणार आहेत का? नाही. तर याची व्यवस्था करायची आहे. ही व्यवस्था कोण करणार आहे? ही व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. म्हणजे राज्य सरकार काय करणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ह्या ज्या पंचायत राज संस्था आहेत, ह्या पंचायत राज संस्था आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम व्हाव्यात यासाठी काहीतरी योजना. आता ह्या योजना कुठल्या असू शकतील? आपण पाहतोय पंचायत राज संस्थांची जी प्रमुख सोर्स असतात, कशाची? संपत्ती संग्रहित करण्याची जी प्रमुख साधन आहे, त्यामध्ये कर हा सर्वात मोठा आधार असतो पंचायत राज संस्थांचा. मग ठीक आहे, त्यांना राज्य सरकारने काही गोष्टीमध्ये स्वायत्तता द्यायची आहे किंवा काही त्या संस्थांनी जो संकलित केलेला कर आहे तो किती प्रमाणामध्ये ह्या संस्थांकडे ठेवावा, किती प्रमाणामध्ये तो राज्य सरकारला द्यावा, किती प्रमाणामध्ये तो केंद्र सरकारला द्यावा, याबद्दलच्या भूमिका निश्चित ठरवल्या पाहिजेत. आणि त्या अशा असल्या पाहिजेत की त्या माध्यमातून पंचायत राजच्या संस्थांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या त्यांना जी आवश्यक कामं दिलेली आहेत ती आवश्यक कामं करण्या एवढी संपन्नता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या पद्धतीची आर्थिक साधनांची उपलब्धता करण्याची व्यवस्था ही बोंगीरवार समिती करते. त्यानंतर बघा, वित्तीय स्वातंत्र्य ही एक संकल्पना त्यांनी मांडली. वित्तीय स्वातंत्र्य याचा अर्थ असा होतो की ह्या पंचायत राजच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीच्या योजना निर्माण करायच्या किंवा काही योजना जरी ह्या राज्य सरकारकडून आल्या, जिल्हा परिषदेकडून आल्या, तर त्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याबद्दलचं त्यांना स्वातंत्र्य देण्यात यावं अशी शिफारस केलेली आहे. स्वातंत्र्य यासाठी द्यायचं आहे की प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं जर नियंत्रण प्रस्थापित होत असेल तर लोकांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण प्रस्थापित होऊ शकतात. म्हणजे लोक त्या तेवढ्या उत्स्फूर्तपणे काम करणार नाहीत असाही त्यामागचा उद्देश आहे. म्हणून असं सांगण्यात आलेलं काय की वित्तीय स्वातंत्र्य हे पंचायत राज संस्थांना असली पाहिजे. कारण अशी म्हणजे कुठला पैसा कुठं खर्च करायचा, किती प्रमाणामध्ये तो खर्च करायचा, पैसा कसा संकलित करायचा, त्या गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव होईल. अनुदानाची व्यवस्था सांगितली. या सहजपणे आपल्या लक्षात येईल की अनुदानाची व्यवस्था म्हणजे काय? हे वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान हे संस्थांना देण्यात येईल. मग हे अनुदान कोण देणार आहे? अनुदान देणार आहे राज्य सरकार, अनुदान देणार आहे केंद्र सरकार, अनुदान देणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळणारं जे अनुदान आहे, असं अनुदान हे पंचायत राज व्यवस्थेला जर मिळालं तर पंचायत व्यवस्था ह्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. हा त्यामागचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी सांगितली की जिल्हा कृषी उद्योग महामंडळाची स्थापना ही प्रत्येक जिल्ह्यात करण्यात यावी. जिल्हा कृषी उद्योग महामंडळ, आपण असं पाहतोय की भारताची एक खास ओळख आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे अशी भारताची जगभर ओळख आहे. ठीक आहे, मग भारतीय जनतेचा विकास करायचा आहे, भारतीय समाजामध्ये परिवर्तन आणायचं आहे. म्हणजे हे परिवर्तन कधी येऊ शकेल? जर हा कृषी क्षेत्र तेवढ्या झपाट्याने बदललं तर आपोआप समाज बदलणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये जर परिवर्तन झालं तर समाजामध्ये परिवर्तन आहे. म्हणजे जेवढा विकास कृषी क्षेत्राचा होईल तेवढाच विकास पर्यायाने तो समाज व्यवस्थेचा होणार आहे. म्हणून ही शेतीसाठी पूरक व्यवसायांसाठी किंवा शेती पूरक व्यवसायांसाठी हे जिल्हा कृषी उद्योग महामंडळ असावं, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं अशी महत्त्वाची शिफारस इथं करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतरची जी शिफारस आहे किंवा त्यानंतरची सुचवलेली जी गोष्ट आहे ती आहे की योजनांचे हस्तांतरण. याचा अर्थ आपण असा घेतो किंवा असं सांगितलं गेलं आहे की ज्या प्रमुख योजना आहेत, कोणत्या योजना? पंचायत राजच्या ज्या योजना आहेत तर ह्या योजनांपैकी बऱ्यापैकी योजना ह्या राज्य सरकारकडे होत्या. कुठपर्यंत? बोंगीरवार समितीपर्यंत. मग बोंगीरवार समिती अशी म्हणते की अशा या राज्य सरकारकडे ज्या असलेल्या योजना आहेत, ह्या योजना जेव्हा तुम्ही पंचायत राजकडे थेट देणार तेव्हा त्या योजना सक्षमपणे अंमलात येऊ शकतील. कारण राज्य सरकार प्रत्येक योजना ही स्थानिक स्तरावर त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करणे किंवा ती करून घेणे तेवढी यंत्रणा राज्य सरकारकडे नाही, तर ही यंत्रणा कोणाकडे आहे? त्या स्तरावर ज्या स्थानिक संस्था आहेत त्यांच्याकडे आहेत. म्हणून ह्या ज्या अनेक संस्था आहेत, ह्या ज्याला आपण म्हणतो योजना म्हणतो, तर ह्या योजना हस्तांतरित कराव्यात. राज्य सरकारनं आपल्याकडे असलेल्या ज्या योजना आहेत त्या पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरित कराव्यात. त्या योजनांची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य त्यांना द्यावं. तरच काय होईल?
विकासाची प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते असा हा मुद्दा आहे किंवा तशी ती शिफारस आहे. पुन्हा दुसरी गोष्ट पाहतोय, ग्रामीण जनजागृतीची जबाबदारी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रामीण जनजागृती, आपण असं म्हणतो की समाजामध्ये काही गोष्टींबद्दल जनजागृती निर्माण करण्याची गरज तेव्हाही होती, आजही आहे, भविष्यामध्ये राहणार आहे. बोंगिरवार समिती काय म्हणते, समाजामध्ये जनजागृती घडली पाहिजे. आता खरं तर ही जनजागृती कुठली आहे, आता आपण पाहतोय बघा, आज आपण असे आहोत म्हणजे हे 50 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. तर आपण पाहतोय भारताची खास ओळख होती, भारत हा अत्यंत मागासलेला, अशिक्षित लोकांचा, अडाणी लोकांचा आणि खूप अदृश्य गोष्टींनी प्रभावित झालेला. अदृश्य म्हणजे काय, जसं की परलोक, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, स्वर्ग, नरक, आत्मा, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या डोळ्यानं दिसणार नाहीत, परंतु अशा गोष्टींचा प्रचंड प्रभाव असणारी माणसं आणि जे विज्ञानापासून स्वतःला बाजूला ठेवणारी माणसं, अशा माणसांचा हा देश आहे. मग यांच्या ठीक आहे, हे एका दिवसामध्ये होणार आहे का, नाही, ह्यासाठी अनेक दिवस किंवा दीर्घकाळ ही प्रक्रिया करावी लागणार आहे जनजागृतीची. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागणार आहे. मग हा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी किंवा जनजागृतीसाठी जो पुढाकार घ्यायचा आहे, हा पुढाकार कुणी घ्यायचा आहे, पंचायत राज व्यवस्थेने घ्यायचा आहे. आता हा पुढाकार म्हणजे काय, जनजागृती दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत की समाजामध्ये असलेले जे नकारात्मक संबंध, जसं की जातीय संघर्ष आहे, अस्पृश्यता आहे, बालविवाहासारख्या पद्धती आहेत, अशा ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या सर्व नकारात्मक गोष्टींबद्दलची जनजागृती करणे, त्यात खरं काय आहे, चांगलं काय आहे, आपल्या सर्वांचं हित कशात आहे हे लोकांना समजावून सांगणे, यासाठीचा जो पुढाकार घ्यायचा आहे तो पुढाकार कोण घेणार आहे, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था घेणार आहेत, प्रामुख्याने ह्या पंचायत राजने घ्यायचा आहे, अशी शिफारस ही समिती करते. त्यानंतर बघा, दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की रोजगारांची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांनी किंवा पंचायत राजने ज्याही योजनांची अंमलबजावणी करायची आहे त्या योजनांची अंमलबजावणी करत असताना एक कटाक्षाने लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की त्या माध्यमातून रोजगार निर्माण झाले पाहिजेत. आपण बघतो रोजगार निर्माण होणे म्हणजे काय, तुम्ही बघा की समजा सरकारची एखादी योजना आहे, ठीक आहे, हा रस्ता बनवायचा आहे, मग सरकारनं असं केलं की खूप मोठं यंत्र ॲटोमॅटिकली, मग ते काय असेल, वाळू असेल, दगड असेल, सिमेंट असेल, याला मिक्सर करतं आहे, आपोआप रस्त्यावर जातं आहे, ते रस्त्यावर ठेवतं आहे, ठीक आहे, रस्ता होणार आहे, परंतु त्यापासून जो रोजगार निर्माण होणार आहे तो रोजगार मात्र खूप कमी प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे. त्या कालखंडामध्ये गरज होती की रोजगार जर निर्माण झाला तर काही पैसे हे कामगारापर्यंत पोहोचणार आहेत. ठीक आहे, म्हणजे सरकारने केलेल्या एखाद्या म्हणजे यंत्रामार्फत केलेली जी गोष्ट, ठीक आहे, गोष्ट एखादी तात्काळ होईल, परंतु त्याचा थेट फायदा, ज्याला आपण म्हणतो तात्कालिक का होईना, थोडाफार फायदा हा मजुरांना जो मिळणार आहे तो मिळू शकणार नाही. इथं असं यांना सुचवायचं आहे या समितीला की योजनांची राबवणूक केली जात असताना त्या योजनांच्या माध्यमातून रोजगारसुद्धा द्या. आता रोजगार लोकांना मिळणे म्हणजे लोक श्रीमंत होणार नाहीत, परंतु त्यांच्या काही प्रमाणातल्या तत्कालिक गरजा त्यांना भागवता येऊ शकतील, एवढा तरी किमान पैसा त्यांच्याकडे येऊ शकेल. म्हणून ह्या पंचायत राजने रोजगाराची निर्मिती करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे, असा यामागचा उद्देश आहे, तशी ती तरतूद आहे. आणि दुसरी एक तरतूद त्यांनी असं सांगितले की नियोजन व मूल्यमापन समिती स्थापन करावी. म्हणजे ही नियोजन आणि मूल्यमापन समिती ही जिल्हा स्तरावर असेल, त्या समितीचा अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष असेल तोच अध्यक्ष कशाचा असेल, नियोजन व मूल्यमापन समितीचा असेल. ही समिती काय करणार आहे की त्या जिल्ह्यातील जी पंचायत राज व्यवस्था आहे, म्हणजे प्रामुख्याने जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, ह्या व्यवस्थांमध्ये कशा पद्धतीचं कामकाज चालतं आहे, कशा पद्धतीचं नियोजन होतं आहे, केलेल्या कामापासून किती आउटपुट आहे, त्यातून किती समाज परिवर्तन होतं आहे, खरंच एखाद्या योजनेचा समाजाला फायदा होतो आहे का, फक्त योजना कागदोपत्री, म्हणजे वगैरे वगैरे XYZ. हे जे मूल्यमापन आहे, हे मूल्यमापन करणारी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती असावी आणि त्या समितीचा जो अध्यक्ष आहे हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच त्या समितीचा अध्यक्ष असावा, अशी एक महत्त्वपूर्ण शिफारस या लना बोंगिरवार समितीने सुचवली आहे. मित्रांनो, हा जो घटक आहे, हा घटक आपण अगदी अभ्यासाच्या सोयीसाठी थोडक्यामध्ये आपण त्याच्यावर उजळणी केलेली आहे किंवा थोडक्यामध्ये शिकलेलो आहोत. पुन्हा मी सांगतो, यामध्ये आपण ठेवायचं लक्षात काय आहे, बोंगिरवार समितीची स्थापना कधी झाली, सदस्य किती होते, सचिव कोण होते,
होते, अहवाल सादर कधी केला आणि प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याबद्दल सुचवलेल्या प्रमुख शिफारशी आणि बाकीच्या काही इतर शिफारशी ह्या अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवल्या तर आपण त्या व्यवस्थितपणे परीक्षेपर्यंत किंवा कायमस्वरूपी आपण त्या लक्षात ठेवून एक ज्ञान म्हणून हा आपल्या ज्ञानाचा भाग आहे तो कायमस्वरूपी आपण तो लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, अपेक्षा अशी व्यक्त करतो की हे तुम्हाला समजलं असेल. जरी समजलं नसेल तर काही गोष्टी तुम्ही पुस्तकात वाचून ह्या व्यवस्थितपणे करू शकता. ठीक आहे, थँक्यू.